एलओसीवर रात्रभर गोळीबार सुरू होता। भारत पाकिस्तान एलओसीवर मध्यरात्री गोळीबार करण्यात आलेला आहे। 100हून अधिक ड्रोन भारतानं पाकिस्तानचे आता पाडलेले आहेत। दरम्यान भारत पाकिस्तान तणावासंदर्भात घटनाक्रमावर आपण नजर टाकूया। अशी जरी परिस्थिती असली तरी पाकिस्तानचा मात्र उलटा कांगावा पाहायला मिळतोय। गिरे तो भी टांग ऊपर अशी भूमिका पाकिस्तानच्या नागरिकांनी घेतलेली आहे। पे हम चाय पी रहे हैं, कोई मिसाइल नहीं चल रहे, कोई गोली नहीं चल रही, सारे सुकून माहौल में है, ठंड प्रोग्राम है। हम यहाँ पर इस्लामाबाद में ही हैं, तो यहाँ पर हमने तो किसी तरह इनकी अफवाहें ही बस देखी हैं। कभी हमने इस तरह देखा नहीं है कि यहाँ पर कोई बंदा यहाँ पर बम मिसाइल वगैरह गिरे हों। बिल्कुल सही हालत है यहाँ के। आप ATMs वगैरह कहीं पर भी जाएं, सारा चिल माहौल है। जंग जो फौजियों ने लड़नी होती है, जब बात सिविलियन की आई तो हम भी अपना पूरा किरदार अदा करेंगे इंशाल्लाह। मैं इस वक्त इस्लामाबाद में खड़ा हूँ और अपने एंजॉय कर रहे हैं, चाय पी रहे हैं। तो इंडिया की सिर्फ बढ़ गई हैं, बाकी इंशाल्लाह कोई ऐसी मसले वाली बात नहीं है। पाकिस्तान अपना दिफा करना जानता है। घरों को लॉक करके ऊपर रोड वाली तरफ चले जाएं और कलमा तैयबा। तर हे जे म्हणतायत ते खरं सुद्धा आहे कृपा, कारण भारतानं नागरी वस्तीला लक्ष केलेलं नाहीये। भारतानं या ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत, पण पाकिस्ताननं मात्र भारतातल्या नागरी स्थळांना लक्ष करण्यास सुरुवात केलेली आहे। एलओसीवर पाकिस्तानकडून 8:30च्या दरम्यान गोळीबार करण्यात आला। जम्मू पठाणकोट उधमपूरमध्ये ड्रोनना 8:45च्या दरम्यान हल्ले सुरू झाले। तर भारताने पाकिस्तानचे ड्रोन पाडले रात्री 8:51 त्यानंतर 9 वाजता हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताच्या काही भागात तणाव निर्माण झाला। 9 वाजता भारताने पाकिस्तानचं F-16 जेट पाडलं। 9:15 सीमेवर IL-17 एअर डिफेन्स फोर्स पाडण्यात आला। त्यानंतर श्रीनगर एअरपोर्टवर हाय अलर्ट देण्यात आला। 9:20 9:30 वाजता धर्मशाळामध्ये IPLचा सामना थांबवला गेला। 9:35 पोखरणमध्ये सुदर्शन चक्राद्वारे भारताने पाकिस्तानची मिसाईल पाडली। त्यानंतर 10 वाजता परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची यांच्यासोबत बैठक झाली। अजित डोवालांची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली। 10:12 जम्मूमध्ये ब्लॅकआउट संपला आणि 10:15 भारताने पाकिस्तानचे आणखी एक फायटर जेट पाडलं। 10:25 भारताकडून लाहोरवर क्षेपणास्त्राने मारा झाला। अमित शहांची उच्च सुरक्षा बैठक झाली 10:30 वाजता रात्री। त्यानंतर 11:30 वाजता रात्री पोलिसांनी इंडिया गेट देखील खाली केलं। मध्यरात्री 12:40 भारतीय नौदलाने कराची पोर्ट उद्ध्वस्त केलं। मध्यरात्री 12:45 BLA कडून पाकिस्तानवर हल्ला चढवला गेला। भारत पाकिस्तान युद्धाचा हा घटनाक्रम आपण पाहतोय। तर सर्च ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणाचं हे सर्च ऑपरेशन लाईव्ह दृश्य सुद्धा आता या सगळ्या परिस्थितीची समोर येताना दिसतात। राजौरी, पठाणकोट, पंजाब या सगळ्या परिसरामध्ये आता सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। जैसलमेरमध्ये देखील सर्च ऑपरेशन केलं जात आहे। पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक झाल्यानंतर भारतानं ते ड्रोन नेस्तनाबूत केलं, ते उडवून लावलेलं आहे आणि त्या ड्रोनचे काही भाग आता तुकडे काही गोळा करण्याचं काम या सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून केलं जात आहे। तर कालच्या हल्ल्यात F-16 हे लढाऊ विमान देखील भारतानं पाकिस्तानचं नेस्तनाबूत केलं, आकाशातच उडवून लावलं। या F-16 ची काय वैशिष्ट्ये कृपा आपण सांगूया। निश्चितच F-16 लढाऊ विमानात केवळ एकच पायलट बसू शकतो। हवेतल्या हवेत 6 मिसाईलचा मारा करता येतो। F-16 विमान जगभरातील हवाई दलाची पहिली पसंत आहे। रशियासोबतच्या युद्धावेळी युक्रेनकडून अमेरिकेकडे F-16 या विमानाची मागणी झालेली। F-16 हे जगातील सर्वात सुरक्षित आणि भरवशाचं लढाऊ विमान समजलं जातं। तर 1973 मध्ये अमेरिकेत F-16 ची निर्मिती सुरू झाली। डिसेंबर 1976 मध्ये F-16 चं पहिलं उड्डाण झालं। तर F-16 या विमानांची निर्मिती आणि मालकी लॉकहीड मार्टिन यांच्याकडे आहे। F-16 चं ऑपरेशनल उड्डाण जानेवारी 1979 मध्ये झालं। तर लॉकहीड मार्टिनच्या मते जगभरातील 25हून अधिक देशांकडे
F-16 हे लढाऊ विमान आहे. पाकिस्तानकडे देखील हे F-16 लढाऊ विमान आहे. तर ही थेट दृश्य देखील आपण या क्षणी पाहूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.